Very good morning to all. I am Mrs. Smita Amit Mangudkar, your English teacher. Again, welcome you all on our English online lecture. Yesterday, we discussed the novel Beautiful and Adventurous Story of Phileas Fogg. In this story, we have learned that Phileas Fogg is the major and protagonist, that is the hero of our novel. We are introduced to Fogg, a very precise man who regularly goes to the Reform Club every evening. At one such visit to the club, when he is playing cards with his friends, he gets into a conversation with his fellow friends and he agrees that a fellow can travel around the world in 80 days. And this is the beginning of the entire plot. And from then on, we see how Fogg goes around the world and we witness the amazing adventures that he has with his companions. म्हणजे फिलियस फॉग यांनी त्यांची जर्नी कशा पद्धतीने सुरू केली हे काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फिलियस फॉग हे एक रिच पर्सन होते जे रिफॉर्म क्लबमध्ये रेग्युलर एव्हरी इव्हिनिंग व्हिजिट करायचे. रोज ते रिफॉर्म क्लबमध्ये जायचे. तिथे त्यांच्या मित्रांसोबत एका आर्टिकलवरती डिस्कशन करत असताना ते ॲग्री झाले की आपण संपूर्ण जगाची सैर ही 80 दिवसामध्ये करू शकतो. आणि त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत पैज लावली. $20,000 ती पैज होती. आणि त्यांनी पासपाटू या त्यांच्या नवीन अपॉइंट केलेल्या नोकराला बरोबर घेतलं आणि 2 ऑक्टोबर 1872 या दिवशी त्यांनी त्यांची जर्नी सुरू केली. अँड वी ऑल्सो डिस्कस्ड द डिफिकल्टीज, ऑब्स्टॅकल्स. ओके, देन this is the beginning of the entire plot, and from then on we see how Fogg goes around the world and we witness the amazing adventures that he has with his companions. The main plot is based on Fogg's travels, while other plots merely support the central theme. मग मेन प्लॉट कुठला आहे मुलांनो? इथे मेन प्लॉट जो आहे तो कुणाचा आहे? फिलियस फॉग यांचा मेन प्लॉट आहे. आणि औडा आणि डिटेक्टिव्ह फिक्स हे जे दुसरे मेजर कॅरेक्टर्स आहेत तो सब प्लॉट झाला. मग डिटेक्टिव्ह फिक्स यांचा काय रोल होता? तर डिटेक्टिव्ह फिक्स follows Fogg all over his journey. He believes that Fogg is the bank robber who has robbed a great sum from the Bank of England. मी म्हटलं की ज्या आर्टिकल वरून या सगळ्यांची पैज लागली होती, इंग्लंडमधल्या बँक रॉबरीमध्ये जो चोराने जी ती रॉबरी केलेली होती तो चोर 80 दिवसामध्ये कुठेही फिरू शकतो, असं त्या ठिकाणी त्यांचं डिस्कशन चालू असताना या डिटेक्टिव्ह फिक्सचा संशय मात्र कुणावरती होता? फॉगवरती होता, फिलियस फॉग. ही पुट्स ऑब्स्टॅकल्स इन फॉग्स पाथ जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम वेनेवर ही गेट्स द वॉरंट फ्रॉम इंग्लंड. आणि ते त्यामुळे डिटेक्टिव्ह फिक्स जे होते ते या फिलियस फॉगचा संपूर्ण जर्नीमध्ये पाठलाग करत होते, त्यांच्या जर्नीमध्ये अडथळे निर्माण करत होते. कशासाठी? तर त्यांना त्या फॉगला अरेस्ट करायचं होतं. त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट नव्हतं आणि ते त्या अरेस्ट वॉरंटची वाट पाहत होते. The suspicion that Fogg might be a clever gentleman robber is the sub-theme of the book, and the author makes the reader also suspicious. I told you, students, when we read any novel, any drama, any form of literature, that time we become the part of that particular story. We laugh with the characters. We cry with the characters. That means we feel that we are the same characters. Yes or no? ज्यावेळेस आपण एखादी कादंबरी वाचतो, नॉवेल वाचतो, त्यावेळेस वी बिकम अ पार्ट ऑफ दॅट बुक. आपण त्या पुस्तकाचा एक भाग होतो मुलांनो. आणि त्या कादंबरीमधले जे पात्र आहेत, जे कॅरेक्टर्स आहेत ते आपण आहोत असं फील करतो.
आणि त्या पद्धतीनेच फिलियस फॉग यांचं हे नॉवेल वाचताना सुद्धा आपण स्वतः जर्नी केल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि डिटेक्टिव्ह फिक्सला जी शंका होती ती शंका आपल्या मनात पण येते की खरंच या ठिकाणी पासपाटू किंवा फिलियस फॉग या दोघांमध्ये तर कोणी चोर नसेल, अशी शंका आपल्याला नॉवेल वाचताना येते. पासपाटू टू वंडर्स वेदर हिज मास्टर माइट बी अ रॉबर ऑर नॉट. पासपाटूला सुद्धा कळत नाही त्याचे मास्टर हे रॉबर म्हणजे चोर आहेत की नाहीत ते. बट रिमेंबर स्टुडंट्स, ही हॅज ॲम्पल ट्रस्ट इन फॉक्स ऑनेस्टी, इंटेग्रिटी. पण फॉक्सच्या खरेपणावरती पासपाटूचा पूर्ण विश्वास असतो. देन द प्लॉट मूव्स अहेड, ड्रायव्हिंग थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच लंडन इन टाइम. पैज जिंकण्यासाठी 80 दिवसात परत यायचं होतं फॉगला, पण यासाठी त्याला बऱ्याचशा अडथळ्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. ही गोज थ्रू ब्रिंडिसी, सुएज, बॉम्बे, कलकत्ता, हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. अँड फिक्स अरेस्ट्स फॉग ॲट लिव्हरपूल अँड दिस डिलेज आवर हिरो. आणि ज्यावेळेस लिव्हरपूलला पोहोचल्यानंतर डिटेक्टिव्ह फिक्स आपल्या हिरोला म्हणजेच फिलियस फॉगला अटक करतात, त्यामुळे त्यांना लेट होतो असं त्यांना वाटतं. He thinks that he has missed the deadline and has not reached London in time, when in reality he reached a full day earlier. पण खरं तर ते आधीच पोचलेले असतात, एक दिवस आधी पोचलेले असतात, हे त्यांच्या लक्षात येत नाही. Thus Fogg wins the wager and in the course of his travels finds himself a worthy, charming, beautiful wife, that is Auda. ही स्टोरी मी तुम्हाला काल सांगितली, आज मी मुद्दामून रिपीट केली. ज्या विद्यार्थ्यांनी काल ही स्टोरी ऐकलेली नाही त्या विद्यार्थ्यांना स्टोरी समजलेली आहे असं मी समजते. अँड नाऊ टर्न टू आवर पॉइंट, दॅट इज थीम ऑफ द नॉवेल. सो द फर्स्ट थीम मीन्स सेंट्रल आयडिया. थीम म्हणजे काय आहे रे, की सेंट्रल आयडिया. अँड दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झामिनेशन. हा प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. नीट लक्ष द्या, नीट ऐका. थीम ऑफ द नॉवेल काय आहे? फर्स्ट थीम, दिस नॉवेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड द एक्साइटमेंट. द प्रेझेंट नॉवेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड एक्साइटमेंट which the readers come across and enjoy from the beginning to the end. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण हे नॉवेल एन्जॉय करतोय. फिलियस फॉग, the major character in the novel, accepts the challenges to go around the world in 80 days, and in accomplishing this feat, he goes through various lands and meets with diverse adventures. फिलियस फॉग यांनी चॅलेंज एक्सेप्ट केलं. कुठलं चॅलेंज? मी 80 दिवसामध्ये अख्ख्या वर्ल्डमध्ये चक्कर मारून येऊ शकतो, हे चॅलेंज त्यांनी एक्सेप्ट केलं. आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ते वेगवेगळ्या लँड्सला म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आणि डायव्हर्स ॲडव्हेंचर्स म्हणजे डिफरंट ॲडव्हेंचर्स, वेगवेगळे वेगवेगळ्या संकटांना त्या ठिकाणी त्यांना तोंड द्यावं लागलेलं आहे. Thus the novel proceeds at a fast pace, and there is always some excitement resulting from the various encounters. नॉवेल वाचताना आपल्याला प्रत्येक वेळेला we are very excited while reading the novel. What will happen? पुढे काय होणार आहे? ही एक्साइटमेंट असते आपल्या माइंडमध्ये आणि ती हे नॉवेल वाचताना येते. The beauty of the novel is that the writer takes the readers to a journey of many hair-raising incidents and exciting adventures. या नॉवेलची ब्युटी कशात आहे तर या नॉवेलमध्ये रीडर्सला सुद्धा जर्नीवरती घेऊन जातोय रायटर. आणि ती जर्नी कुठली आहे तर आपण सुद्धा वेगवेगळे इन्सिडेंट्स अनुभवतोय, आपल्यामध्ये पण एक्साइटमेंट क्रिएट होतीये, आपण ॲडव्हेंचरस थ्रिल फील करतोय त्या ठिकाणी. आणि ब्युटिफुल प्लेसेस, थ्रिलिंग येट ब्युटिफुल प्लेसेस इन द वर्ल्ड, आणि वेगवेगळ्या ठिकाणांचे मजा या ठिकाणी आपण सुद्धा घेत आहोत. दिस इज द फर्स्ट थीम ऑफ द नॉवेल.
Then the next theme, that is the important theme of this novel, is time. Time is the important theme of Around the World in 80 Days. कारण पैजच अशी लागलेली आहे 80 दिवसात संपूर्ण जगाची सैर करणे. सो टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस नॉवेल. जर तो 80 दिवसानंतर पोचला तर तो पैज हरणार होता. म्हणजे सगळं काही त्या वेळेवरती अवलंबून होतं. दॅट्स वाय द मेजर, द मोस्ट इम्पॉर्टंट थीम ऑफ दिस नॉवेल इज नथिंग बट टाइम. अंडरस्टूड स्टुडंट्स? समजतंय का? टाइम म्हणजे वेळ ही सगळ्यात महत्वाची थीम आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस ॲडव्हेंचर नॉवेल इज टाइम. It illustrates repeatedly that time is fickle and either works for or against them. In many cases, time foils their plans. म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांची वेळ चुकलेली आहे. कधी शिप मिस झालेली आहे, कधी स्टीमर मिस झालेली आहे, कधी रेल्वे ती तिथून रेल्वे नाहीच आहे असं त्यांना कळालेलं आहे. मग त्यांनी एलिफंटनी जर्नी केलेली आहे. त्यानंतर मध्येच ती आवडाची स्टोरी येते. आवडाला वाचवण्यासाठी त्यांचे 9 तास वाया जातात. म्हणजे प्रत्येक इन्सिडंट हा त्यांचा टाइमशी रिलेटेड आहे हे आपल्याला दिसून येते. When the delays build up and ships and trains leave without them, that sometimes land the characters in trouble. ज्या ज्या वेळेला जहाज चुकलेले, ट्रेन चुकलेली आहे, त्या वेळेला ते डिफिकल्टीमध्ये आलेले दिसून येतात. In the end of the novel, Fogg wins the bet as he gained a day when crossing the international deadline. नॉवेलच्या शेवटी सुद्धा फिलियस फॉग यांना वाटतं की त्या पैज जिंकलेले नाहीत. का? कारण इंटरनॅशनल टाइम, प्रत्येक देशामध्ये वेळ ही वेगवेगळी असते आणि त्या वेळेमुळे त्यांच्यामध्ये ते कन्फ्युजन होतं. म्हणजे इथं सुद्धा टाइम महत्वाचा आहे. आलं लक्षामध्ये? सो द अल्टिमेट मेसेज इज दॅट, विच इज द अल्टिमेट मेसेज वी गेट फ्रॉम दिस नॉवेल? नो वन कॅन कंट्रोल द टाइम. ओके, कुणीही टाइमला कंट्रोल मध्ये करू शकत नाही. वेळ कुणासाठीही थांबत नाही. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, ती आपल्याला माहिती आहे आणि या नॉवेल मधनं सुद्धा आपण शिकत आहोत. नो वन कॅन कंट्रोल टाइम. टाइम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क. वेळ जशी काही वेळ जायची आहे ती जाणारच आहे. अँड ह्युमन्स आर ॲट इट्स मर्सी. आणि माणूस हा वेळेचा गुलाम आहे. वी कॅन मॅनेज द टाइम बट वी कॅन्ट कंट्रोल द टाइम. आपण टाइम मॅनेज करू शकतो. व्हॉट आय से, ट्राय टू अंडरस्टँड स्टुडंट्स. वी कॅन मॅनेज द टाइम. आपण टाइम मॅनेज करू शकतो बट वी कांट कंट्रोल द टाइम. पण आपण तो थांबवू शकतो का? नो, कधीच थांबवू शकत नाही. सो टाइम इज द मेजर अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थीम ऑफ दिस नॉवेल. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड. समजलं सगळ्यांना? नेक्स्ट थीम इज Fogg's development. In the beginning of the novel, yesterday also I told you that Fogg likes to live lonely life. Okay? फॉगला कशी लाईफ जगायला आवडत होती? लोनली, एकाकी जीवन जगायला आवडत होतं. त्याला वाईफ नव्हती, त्याला रिलेटिव्ह नव्हते, त्याला ब्रदर्स सिस्टर्स कोणीही नव्हते. तो एकटा राहत होता. बरोबर? त्याचा फक्त एक नौकर त्याच्या सोबत असायचा आणि तो रोज रिफॉर्म क्लबमध्ये जायचा. एवढंच होतं स्टार्टिंगला. पण हळूहळू जसं जसं नॉवेल पुढे पुढे जात गेलं तसं तसं फॉग यांच्या कॅरेक्टरमध्ये बदल झालेले आपल्याला दिसतात. ते सोशल झाले. मग कशी डेव्हलपमेंट झाली? बिफोर द जर्नी अराउंड द वर्ल्ड, फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. सॉलिटरी म्हणजे एकाकी. मी काल पण हा शब्द यूज केलेला होता. सॉलिटरी म्हणजे एकाकी, एकाकी जीवन जगत होते ते. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू अदर्स अँड केअर्ड लिटिल अबाउट द वे ही वॉज परसिव्ड बाय अदर पीपल. ते जेवढं एकटं राहता येईल तेवढं एकटं राहत होते. इतर लोकांपासून त्यांना मिसळायला आवडत नव्हतं.
इतर लोकांमध्ये त्यांना मिसळायला आवडत नव्हतं. बाय द एंड ऑफ द ट्रिप दो ही रेकग्नायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स. पण जसं जसं नॉवेल आपलं पुढे जात गेलं, ही रेकग्नायझेस, ही अंडरस्टँड्स द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन रिलेशनशिप. मग त्यांना कळलं ह्युमन रिलेशनशिप किती महत्वाची आहे. बोथ इन द फॉर्म ऑफ लव्ह विथ आवडा, दोन्हीकडे म्हणजे सोशल लाईफमध्ये पण, आणि त्याला एक प्रियसी मिळते आवडा म्हणून, तिच्याबरोबर त्याची जी रिलेशनशिप होती, लव्ह रिलेशनशिप, त्यामध्ये पण. फ्रेंडशिप अँड लॉयल्टी, कुणाशी फ्रेंडशिप, जरी पासपाटू त्याचा नौकर असला तरी त्यांचे रिलेशनशिप कसे झाले रे, फ्रेंडली झाले. आधी तो नौकराबरोबर, नौकराला आधीच्या त्यांनी काढून टाकलं रागाने, का तर तेवढं पाणी गरम झालेलं नव्हतं म्हणून, पण त्याला नंतर माणुसकी त्याच्यामध्ये हळूहळू आलेली आहे. फ्रेंडशिप अँड लॉयल्टी विथ पासपाटू. अबव ऑल, दिस न्यू अंडरस्टँडिंग अँड अप्रिसिएशन इज द ग्रेटेस्ट थिंग ही हॅज गेन्ड फ्रॉम दिस ट्रिप. या ट्रिपमधून त्याला सगळ्यात महत्वाचं जी माणुसकी, समजूतदारपणा, माणसांमधलं असणारं रिलेशनशिप, हे जे त्याला समजलं आणि तो सोशल झाला, हा त्याच्यामध्ये झालेला खूप मोठा बदल, पॉझिटिव्ह चेंज. बदल म्हणण्यापेक्षा सकारात्मक बदल म्हटलेलं मला या ठिकाणी आवडेल. अंडरस्टूड. दिस इज द अनदर थीम ऑफ दिस नॉवेल. द नेक्स्ट थीम इज ऑनर. ऑनर म्हणजे काय, सन्मान. त्याला त्याच्या सोसायटीमध्ये आदराचं स्थान पाहिजे होतं, सन्मानाचं स्थान पाहिजे होतं. आणि तो हे जे ट्रॅव्हलिंग करायला गेला ते फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही, तर त्याला लोकांना दाखवून द्यायचं होतं, आय एम ऑल्सो अन इम्पॉर्टंट पर्सन. मी पण एक महत्वाची व्यक्ती आहे, मी पण काहीतरी करू शकतो. Though he has the opportunity to double his fortune, Fogg's motivation to embark on such a crazy adventure has little to do with the money. हे जे क्रेझी ॲडव्हेंचर होतं त्याचं, क्रेझी म्हणजे काय, वेड्यासारखं. कोण म्हणेल का 80 दिवसात मी सगळ्या जगात फिरून येईल, त्यावेळेस तर एरोप्लेन सुद्धा नव्हतं, पण फॉग तयार झाला. इन्स्टेड ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर अँड प्रूव्ह हिज वर्थ टू द मेन ऑफ रिफॉर्म क्लब. कशासाठी त्यांनी हे सगळं केलं, रिफॉर्म क्लब मधले त्यांचे जे मित्र होते त्यांच्या समोर त्यांना त्यांची इमेज तयार करायची होती, म्हणून त्यांनी ही रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्क घेतलेली आहे. फॉग स्पेंड्स नियरली ऑल ऑफ हिज मनी अलॉंग द वे. त्याच्या जवळ असणारे जवळजवळ सगळे पैसे या जर्नीमध्ये त्यांनी खर्च केलेले. त्यांनी हत्ती विकत घेतला, त्यांनी बोट विकत घेतली, आवडासाठी खर्च केला, पासपाटूसाठी खर्च केला. जाताना जास्ती सामान घेतलं नव्हतं, त्यामुळे त्यांना खूप त्या ठिकाणी खर्च झालेला आहे त्यांचा. शिप मिस झाली, त्यामुळे ते तिकीट वाया गेलं. दुसरी स्वतःची शिप त्यांनी अरेंज केली, लाच दिली एका ठिकाणी, तो माणूस तयार नव्हता त्याला घेऊन जायला, त्याला जास्तीचे पैसे दिले आणि घेऊन चल म्हणाला. म्हणजे इतके त्यांनी त्या ठिकाणी एक्सपेंडिचर, स्वतःही एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, स्वतःही त्यांनी त्याचा खर्च केलेला आहे. दिस शोज दॅट रिचेस आर नॉट व्हॉट ही इज ट्रूली आउट फॉर. म्हणजे फक्त पैसा ही एकच गोष्ट त्याच्यामध्ये नव्हती, तो पैशासाठी लोभी नव्हता, तर त्याला सन्मान सुद्धा तितकाच महत्वाचा होता. फॉर फिलियस फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. फिलियस फॉगसाठी त्याचं समाजामध्ये असणारं स्थान हे अत्यंत महत्वाचं होतं. नेक्स्ट थीम ऑफ दिस नॉवेल इज चॅलेंजेस अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ऑल्सो. I discussed this thing so many times. Challenges. Our life is full of challenges, full of ups and downs, full of obstacles. Many writers writes on this topic. Many writers write on the same topic, that is life. खूप रायटर्सनी लिहिलेले कशावरती, लाईफ, जीवनावरती. शोधू नको मनारी अर्थ जीवनाचा, अजाण खेळतो ऊन सावल्यांचा. जीवनाचा अर्थ शोधायला गेलो तर कधीच सापडणार नाही आपल्याला. अजाण खेळ येतो कसला, ऊन आणि सावल्यांचा. त्यामध्ये ऊन म्हणजे काय, चॅलेंजेस, डिफिकल्टीज, ऑब्स्टॅकल्स. आणि सावल्या म्हणजे काय,
आनंद, हॅपीनेस, जॉय. त्यामुळं जीवन, लाईफ इज अन ऍडजस्टमेंट स्टुडंट्स. जीवन म्हणजे एक प्रकारची तडजोड असते. ओके, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान मानणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. सो थ्रूआउट द एंटायर ट्रिप, फॉग and his group, that is Passepartout Auda, encounter various obstacles, various challenges standing in their way. त्यांच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आलेले होते. These challenges allow them to use their quick thinking to come up with innovative solutions. पण अडथळे सुद्धा आले आणि इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स म्हणजे काय? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये होती. मी तुम्हाला आधीच सांगितलं, फिलियस फॉग हे धैर्याने, परझिव्हरन्स त्यांच्यामध्ये होता, चिकाटी होती, धैर्य होतं, करेज होतं, बोल्डनेस होता, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, ही इज अ डिटरमाइंड अँड कॉन्फिडंट पर्सन. कॉन्फिडन्स होता त्यांच्यामध्ये, ते त्यातून मार्ग सुद्धा काढत होते. टू इवन द मोस्ट कॉम्प्लिकेटेड ऑफ प्रॉब्लेम्स, relaying the message that no problem is unsolvable. कुठलाही प्रॉब्लेम हा न सुटणारा नसतो. Each and every problem has its solution. Remember this thing, students. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे असतंच. एक दरवाजा बंद झाला तर दुसरा देवाने आपल्यासाठी उघडलेला असतोच. त्यामुळं हताश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. जे चॅलेंज येईल ते फेस केलंच पाहिजे. It is not only Fogg who shows his clever wit in coming up with solutions. Passepartout फक्त फॉगच नाही, पासपार्टू सुद्धा, जरी कॉमिक कॅरेक्टर्स असलं तरी देखील पासपार्टूने सुद्धा संकटामध्ये फॉगला साथ दिलेली आहे. shows his ingenuity in multiple situations. In this way, the novel has the theme of challenges and problem solving. Understood, students? Okay. Then the next theme, that is perseverance. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, perseverance. What does it mean? Actually, perseverance is a word which means persistence in doing something despite of difficulties. म्हणजे अनेक अडथळे येऊन सुद्धा धैर्याने एखादं काम चालू ठेवणे. आता फिलियस फॉग यांच्या ट्रॅव्हलिंग मध्ये किती अडचणी आल्या होत्या रे, पण तरी देखील फिलियस फॉग यांनी त्यांची धैर्य सोडलं नाही, चिकाटी सोडली नाही आणि ते सतत आलेल्या संकटांना सामोरे जात राहिले. जी व्यक्ती आलेल्या संकटांपासून पळून जाणं हे त्याच्यावरचा उपाय नसतो, तर आलेल्या संकटाला सामोरं जाणं, धैर्याने सामोरं जाणं आणि ते संकट मुळासकट उकडून फेकून देणं, याला जीवन असं म्हटलं जातं. काही लोक संकटांपासून पळून जातात. आज करायच्या ऐवजी उद्या करू, परवा करू, तेरवा करू, पण कधी ना कधी ते तुम्हाला करावंच लागणार आहे. त्यामुळे ते त्याच वेळेस करून मोकळं होणं. परझिव्हरन्स, आलेले जे काही संकट असतील, डिफिकल्टीज असतील, त्यांना फेस करून पुढे चालत राहणं. When Fogg resigns himself to his goal of making it around the world in 80 days, he continues on despite numerous obstacles that stand in his way. मग परझिव्हरन्स थीम कशी आहे, तर ज्यावेळेस फॉग हे यांनी 80 डेजची जर्नी सुरू केली त्यावेळेस त्यांना त्यांच्या जर्नीमध्ये अनेक अडथळे आले. He is constantly calm, cool and collected as he strives to accomplish that he set out to do. प्रत्येक ठिकाणी ते काम म्हणजे शांत, कूल दिसतात आपल्याला. ते कुठेही ते चिडलेले नाही आहेत, बरोबर. पैज हारले तरी त्यांनी चिडचिड केलेली नाही. धैर्याने सगळ्या गोष्टींना तोंड दिलेले, मग ती हार असू देत किंवा जीत असू देत, त्याला हसत हसत ते सामोरे गेलेले आहेत. But Fogg is not the only character that displays strong perseverance. फक्त फॉग हे एकच कॅरेक्टर नाहीये ज्या कॅरेक्टर मधून आपल्याला चिकाटी दिसते, तर फॉग बरोबरच डिस्पाइट हिज मिसगाइडेड गोल्स
Detective Fix also perseveres in his attempt to do what he believes is right. डिटेक्टिव्ह फिक्स यांना संशय होता की फॉग हा बँक रॉबर आहे, पण ते शेवटी त्यांना अटक केलीच, म्हणजे त्यांनीही त्यांची चिकाटी सोडली नाही. त्यांच्यामध्ये पण हा परजिवरन्स हा गुण आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्यांमध्ये डिस्पाइट देअर कॉन्ट्रास्टिंग गोल्स बोथ प्रोटॅगनिस्ट अँड अँटागोनिस्ट. प्रोटॅगनिस्ट कोण आहे? फिलियस फॉग. आणि अँटागोनिस्ट, प्रोटॅगनिस्ट म्हणजे हिरो ऑफ द नॉव्हेल, ते कोण आहेत? फिलियस फॉग. आणि अँटागोनिस्ट म्हणजे विलन. बरोबर, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं सुरुवातीला इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये. अँटागोनिस्ट म्हणजे विलन, ते डिटेक्टिव्ह फिक्स आहेत. या दोघांमध्ये सुद्धा त्यांच्या कामाच्या बाबतीतलं डेडिकेशन दिसून येतं. डेडिकेशन म्हणजे काय? झोकून देऊन काम करणे. आलं का लक्षामध्ये? म्हणजे अशा पद्धतीने परजिवरन्स ही सुद्धा या नॉव्हेलची एक थीम आहे. आली लक्षामध्ये? द नेक्स्ट थीम ऑफ दिस नॉव्हेल इज नथिंग बट लव. Fogg and Auda's love is not a major theme of the novel, but it makes the story of the journey interesting. लव थीम औडा आणि फिलियस फॉग यांच्यामधलं जे लव रिलेशन आहे, ही जरी मेजर थीम नसली तरी देखील इंटरेस्टिंग थीम ही नक्कीच आहे. औडा इज an Indian princess and her inclusion adds an exotic touch to the story. ज्यावेळेस औडाला सती देण्यात येणार होतं, त्यावेळेसचा तो इन्सिडंट हा आपल्या अंगावरती काटे आणणारा होता. म्हणजेच नवरा मेल्यानंतर विडो होती, औडा ही विडो होती, विडो म्हणजे विधवा होती, आणि त्या विधवेला तिच्या नवऱ्याच्या डेड बॉडी बरोबर ती जाळण्यात येणार होतं. हे सगळं बघून फॉग सुद्धा घाबरला आणि त्यांनी तिला सेव्ह करण्याचा, वाचवण्याचा निर्णय घेतला. फॉग्स रिलेशनशिप विथ हर हेल्प्स हिम ग्रो ॲज अ पर्सन. आणि औडा आणि फॉग यांच्या रिलेशनशिपमुळे सुद्धा फॉगच्या कॅरेक्टरमध्ये, पर्सनॅलिटीमध्ये नक्कीच पॉझिटिव्ह चेंज झालेला आहे. शी ॲड्स मच हॅपीनेस टू हिज लाईफ अँड दिस बॉन्ड इज गिवन सम अमाऊंट ऑफ इम्पॉर्टन्स इन द नॉव्हेल. फिलियस फॉग यांना माणसात आणण्याचं काम या औडाने केलेलं आहे. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड द थीम ऑफ द नॉव्हेल. नॉव्हेलची थीम हे सगळ्यांना समजलेली आहे. ओके, समजली सगळ्यांना? नेक्स्ट पॉइंट इज प्लॉट ऑफ द नॉव्हेल. सो actually when we discussed all these things, that time only I told you the main plot and the minor plots of this story, of this novel. So students, समजला का मी काय बोलले ते? मी डिस्कशन करत असतानाच तुम्हाला मेन प्लॉट कुठला आहे आणि मायनर प्लॉट्स कुठले आहेत ते सांगितलेलं आहे. मेन प्लॉट कुठला आहे? फिलियस फॉग. आणि मायनर प्लॉट्स कुठले आहेत? मग डिटेक्टिव्ह फिक्स असतील, औडा असेल, बरोबर. या ज्या स्टोरीज आहेत, जर्नी असेल, त्यांची जर्नी, फिलियस फॉगची जर्नी हा मेन प्लॉट झाला. हे सगळे प्लॉटमध्ये येतात. लेट अस सी प्लॉट ऑफ द नॉव्हेल. फर्स्ट, begins at the Reform Club. Around the World in 80 Days begins at the Reform Club with Phileas Fogg, Thomas Flanagan, Samuel Fallentin, and John Sullivan sitting by a fireplace reading newspapers. प्लॉट म्हणजे स्टोरी सुरू कुठून होते? रिफॉर्म क्लब. रिफॉर्म क्लबमध्ये फिलियस फॉग त्यांच्या मित्रांसोबत, कुठले कुठले मित्र आहेत? थॉमस फ्लॅगनन, सॅम्युअल फॅलेंटिन, जॉन सुलिव्हन, हे सगळे त्यांचे मित्र फायरप्लेस पाशी बसलेले असतात आणि ते डिस्कस करत असतात न्यूजपेपरच्या आर्टिकलवरती. वी आर इंट्रोड्यूस्ड टू फॉग, अ व्हेरी प्रिसाइज मॅन हु रेग्युलरली गोज टू द रिफॉर्म क्लब एव्हरी इव्हनिंग. मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ॲट द रिफॉर्म क्लब, फॉग then Fallentin and Sullivan are talking about a recent bank robbery. Talking about an article that is Wagger. आर्टिकल, बँक रॉबरीचं जे आर्टिकल होतं, ज्या आर्टिकलमधून
त्यांची बेट लागली की 80 दिवसांमध्ये एखादी व्यक्ती संपूर्ण जग फिरून येऊ शकते. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट, मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉग्स ट्रॅव्हल्स. मेन प्लॉट जो आहे हा कशावरती आधारित आहे? मी सांगितलं फिलियस फॉगची जी जर्नी आहे, ट्रॅव्हल्स म्हणजे काय? जर्नी, त्याची प्रवास. बरोबर, त्या प्रवासावरती आधारित आहे. फॉग इज क्वाइट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days व्हाईल सुलिवन डझंट बिलीव्ह इट कॅन बी डन. म्हणजे फॉग कॉन्फिडंट होते, पण त्यांचे जे मित्र होते सुलिवन, यांना विश्वास नव्हता की 1872 साली एरोप्लेन नसताना देखील 80 दिवसामध्ये कुणी अख्खं जग फिरून येईल. त्यामुळे सुलिवनच्या साईडनी फ्लॅनागन होते, फॉलेंटिन होते आणि त्या सगळ्यांनी मिळून फॉग बरोबर ती पैज लावलेली आहे. फॉग इज नॉट कन्सिडरिंग द अनएक्सपेक्टेड. All of the men except the wagger. Wagger means bait. I told you yesterday. Wagger चा अर्थ काय? पैज. Wagger for 20,000 pounds. मी सांगितलंय 20,000 pounds साठी त्यांची बेट लागलेली होती. This is the beginning of the entire plot. जो एंटायर प्लॉट आहे, कुठला? जर्नी, ट्रॅव्हलिंग, हा एंटायर प्लॉट झाला. बरोबर, त्याची सुरुवातच ती होती. And from then on we see how fog goes around the world and we witness the amazing adventures that he has with his companions. The main plot is based on Fog's travels, while other such plots merely support the central theme. Main plot कुठला आहे? मी सांगितलं Fog's travels. लिहिलेलं इथे Fog's travel हा मेन प्लॉट आहे. मेन प्लॉट कुठल्या स्टोरीचा? Fog's जर्नी किंवा Fog's travels हा मेन प्लॉट आहे. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, मेन प्लॉट कुठला आहे? प्लॉट वरती पण परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. मेन प्लॉट इज फॉग्स जर्नी, फॉग्स ट्रॅव्हल. अदर प्लॉट्स मेअरली सपोर्ट द सेंट्रल थीम. सेंट्रल थीम म्हणजे फॉग्स जर्नी ही सेंट्रल थीम आहे, टाइम ही सेंट्रल थीम आहे. बाकीचे जे प्लॉट्स आहेत ते त्या मेन स्टोरीला सपोर्ट करतायत. डिटेक्टिव्ह फिक्सचा असेल तो फिलियस फॉक्सशी रिलेटेड आहे. आवडा फिलियस फॉक्सशी रिलेटेड आहे. पासपार्टू म्हणजे बघा तुम्ही, इतर जे मेजर कॅरेक्टर्स आहेत, कुठले कुठले मेजर कॅरेक्टर्स आहेत रे आपले? फिलियस फॉग हिरो आहे. पासपार्टू मेजर कॅरेक्टर आहे, तो फिलियस फॉगचा नौकर आहे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आहे. डिटेक्टिव्ह फिक्स फिलियस फॉग वरती त्याचा संशय आहे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि आवडा तिने तर त्याच्याशी लग्न केलेलं आहे फिलियस फॉग सोबत शेवटी नॉवेलच्या, म्हणजे तीही त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे मेजर प्लॉट कुठला झाला? फिलियस फॉग. कारण बाकीचे अदर कॅरेक्टर्स आर राउंडिंग. ओके ओके, कुणा बरोबर भोवती फिरतायत ते? फॉग, फिलियस फॉग याच्या भोवती फिरत आहेत, म्हणून तो मेन प्लॉट आहे. आले लक्षात? मग अदर प्लॉट कुठले? फिक्स द डिटेक्टिव्ह फॉलोज फॉग ऑल ओव्हर. मग अदर प्लॉट कुठला आहे रे? तर डिटेक्टिव्ह फिक्स हा अदर प्लॉट झाला. मग डिटेक्टिव्ह फिक्स बिलीव्स दॅट Fogg is the bank robber who has robbed a great sum from the Bank of England. डिटेक्टिव्ह फिक्सला असं वाटत होतं. खरं होतं का ते? नाही, वाटत होतं. मला वाटेल एखादी व्यक्ती वेडी आहे, मग ती खरीच वेडी असते का? नाही. लोक आपल्याबद्दल बरंचसं काही बोलत असतात, पण खरेच आपण तसं असतो का? नाही. आपल्याला माहितीये ना आपण कसे आहोत. सो डोंट थिंक अबाउट द पीपल. डिटेक्टिव्ह फिक्सला वाटत होतं की याला कुणाला? फिलियस फॉग हा कोण आहे? चोर आहे असं त्याला वाटत होतं, ज्यांनी बँक रॉबरी केलेली आहे. ही पुट्स ऑब्स्टॅकल्स इन फॉग्स पाथ जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम. डिटेक्टिव्ह फिक्स काय करत होते? फॉगच्या जर्नीमध्ये ऑब्स्टॅकल्स क्रिएट करत होते. का? तर डिटेक्टिव्ह फिक्स यांना फॉग यांना अरेस्ट करायचं होतं. त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट नव्हतं. The suspicion that Fogg might be a clever gentleman robber is the sub-theme of the book. ही या नॉवेलची सब थीम आहे. आलं का लक्षामध्ये? डिटेक्टिव्ह फिक्स तो विलन आहे ना, विलन म्हणजे सब थीम असणार आहे. विलन नेहमी ऑब्स्टॅकल्स, पिक्चर मध्ये तुम्ही बघता की नाही, जो हिरो असतो त्याला अनेक संकट येत असतात आणि ती संकट कोण आणत असतो? विलन आणत असतो. आलं का लक्षामध्ये?
मग हा डिटेक्टिव्ह फिक्स या ठिकाणी विलनचं काम करतोय आणि हिरो कोण आहे? फॉग, फिलियस फॉग. Passepartout too wonders whether his master might be a robber, though in his heart he has ample trust in Fogg's integrity. पासपाटूला पण डिटेक्टिव्ह फिक्स सांगतो की तुझा जो मास्टर आहे ना तो चोर आहे, पण पासपाटू त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. आलं का लक्षामध्ये? मग डिफरंट ऑब्स्टॅकल्स टू रीच लंडन इन टाइम, वेगवेगळे ऑब्स्टॅकल्स तो त्याच्या जर्नीमध्ये क्रिएट करत असतो. नंतरचा प्लॉट आहे तो म्हणजे औडा स्टोरी. बरोबर, ते ज्यावेळेस एलिफंटने ट्रॅव्हल करत असतात त्यावेळेस औडाला सती दिलं जात असतं आणि ते कशा पद्धतीने तिला वाचवतात. पासपाटू कसा तिच्या डिसिज्ड हजबंडचा वेश घेतो, म्हणजे खोटा खोटा हजबंड म्हणून तिथं प्रेत म्हणून झोपतो आणि औडाला कसं सोडवलं जातं या स्टोरीमध्ये त्यांना नव्हता. हा पण एक त्याचा प्लॉट आहे, सब प्लॉट आहे. एवढा महत्वाचा नाही, डिटेक्टिव्ह फिक्सचा प्लॉट जेवढा महत्वाचा आहे तेवढी औडाची स्टोरी या ठिकाणी महत्वाची नाही, पण डिटेक्टिव्ह फिक्स मुळे या स्टोरीमध्ये ऑब्स्टॅकल्स क्रिएट झालेले आहेत. आलं लक्षामध्ये? त्यानंतर द प्लॉट मूव्स अहेड विथ फॉग स्ट्रीविंग थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच लंडन इन टाइम. ही गोज थ्रू ब्रिंडिझी, सुएज, बॉम्बे, नाव मुंबई. बॉम्बे हे पूर्वीचं नाव होतं, आता त्याचं नाव काय आहे? मुंबई. देन कलकत्ता, नाव कोलकाता. कलकत्ता हे पूर्वीचं नाव आहे, ज्याला आपण कलकत्ता असं म्हणायचो, पण आता त्याला कोलकाता असं म्हटलं जातं. हाँगकाँग, योकोहामा, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क अँड फायनली लिव्हरपूल. लिव्हरपूलला काय केलं रे? या डिटेक्टिव्ह फिक्सनी काय केलेलं आहे? लिव्हरपूलला फिलियस फॉग यांना अटक केलेली आहे. म्हणजे टाइम 6 तासच राहिलेले, लंडन पासून 6 तासाचाच प्रवास राहिलेला, पण त्यावेळेस डिटेक्टिव्ह फिक्सने त्याला अडथळा आणला, त्याला अटक केली. ही थिंक्स दॅट ही हॅज मिस्ड द डेडलाईन. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं टाइम हा पण एक प्लॉट आहे, थीम आहे की नाही, की त्यांना असं वाटलं की ते पैज हारले. डेडलाईन, ही हॅज मिस्ड द डेडलाईन अँड हॅजंट रिच्ड लंडन इन टाइम, when in reality he reached a full day earlier. संपूर्ण एक दिवस आधी पोहोचले होते, पण त्यांना ते कळलं नाही. 21 तारीख आहे, 21 डिसेंबरला पोहोचले का 22 डिसेंबरला, त्यांना वाटलं ते 22 डिसेंबरला पोहोचले, पण ते ऍक्च्युली लवकर पोहोचलेले होते, 21 तारखेलाच पोहोचलेले होते. Thus fog wins the wager. अशा पद्धतीने फिलियस फॉग यांनी ती पैज जिंकली. म्हणजेच काय झालेलं आहे? हॅपी एंडिंग. बरोबर, पैज जिंकली म्हणजे काय झालं? हॅपी एंडिंग झालेलं आहे. दस फॉग विन्स द वॅगर. आणि अजून हॅपी इन्सिडेंट कुठले आहेत? इन द कोर्सेस ऑफ हिज ट्रॅव्हल्स फाइंड्स हिमसेल्फ अ वर्दी, चार्मिंग, ब्युटिफुल वाईफ, औडा. आणि अजून हॅपी एंडिंग काय आहे? त्यांना औडा नावाची एक सुंदर अशी पत्नी देखील मिळाली आणि 20,000 पाउंड सुद्धा पैज जिंकल्यामुळे त्यांना मिळालेले आहेत. In this way our story ends happily. अशा पद्धतीने आपली स्टोरी हॅपीली एंड झाली. हा झाला प्लॉट ऑफ द स्टोरी. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड द प्लॉट ऑफ द स्टोरी. प्लॉट समजलाय सगळ्यांना? ओके. सो टुडे स्टुडंट्स वी हॅव डिस्कस्ड द मेजर पार्ट्स ऑफ द नॉवेल. द फर्स्ट पार्ट इज थीम ऑफ द नॉवेल. टाइम इज द मेजर थीम. टाइम ही सगळ्यात महत्वाची थीम आहे. आणि प्लॉट सगळ्यात महत्वाचा कुठला आहे? तर फिलियस फॉग्स जर्नी. फिलियस फॉग्सची जी ऍडव्हेंचरस जर्नी आहे तो मेजर प्लॉट आहे. समजलं? थीम आणि प्लॉट जे मी सांगितलेले ते नोटबुक मध्ये लिहा. तुमच्या पुस्तकामध्ये डिटेल्स दिलेले आहेत, हे पॉइंट्स आहेत स्लाइड्स वरती, डिटेल दिलेली आहे पुस्तकामध्ये, ती वाचा, अभ्यास करा, कारण हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्वाचे आहेत. आलं लक्षामध्ये? आय थिंक स्टुडंट्स ऑल ऑफ यू अंडरस्टूड टुडेज लेक्चर. ओके, नाउ वी हॅव टू स्टॉप हिअर. सो थँक यू व्हेरी मच. ओके, आय होप you all are learning seriously. सगळेजण व्यवस्थित सिरियसली अभ्यास करताय ना? सिन्सिअरली अभ्यास करा.
12वीत आहात, नॉवेलचा अभ्यास करा, रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करा, ग्रामरची प्रॅक्टिस करा, पोएट्री सेक्शन स्टडी करा. काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला विचारा, नक्की फोन करा. So today we have to stop here. So thank you so much. Bye bye.